नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदितीचे आई वडील आहे ते खूप रडतात. हे बघून कमळीला खूप वाईट वाटतं. कमळी म्हणते की आता हे जे कोणी केलेलं आहे ना, तर देव त्याला कधीही माफ नाही करू शकत. आणि कमळी राजन काकांना विचारते की तुमचा अजूनपर्यंत विश्वास बसलेला आहे ना माझ्यावर. त्यावर तर राजन म्हणतो की कमळी थँक्स, खरंच तुझ्यामुळे आता ह्या सर्व गोष्टींचा उलगडा झालेला आहे. तर नाहीतर मला तर वाटलं की खरंच माझं आयुष्य संपलेलं आहे आणि जगून तरी काय उपयोग. आणि कमळी तुम्हाला वाचवलं, खरंच थँक्स. तेव्हा लगेच राजन पुन्हा आता आदितीच्या आईवडिलांना म्हणतो की हे बघा दादा आणि ताई, जे काही तुमच्याबद्दल झालेलं आहे ते बघून आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं. यावर काय परिस्थिती असते या सगळ्याची खरंच ती आता आम्हाला कळून चुकलेली आहे. आता तो त्यांना आधार देत असतात. त्यानंतर आता कमळी म्हणते की हे बघा, ज्या गाडीमध्ये आता गौरी होत्या, गौरी आई, आणि त्याच गाडीमध्ये आदिती आली कशी, आदितीची डेड बॉडी आलीच कशी. त्यावरती मात्र आता राजन म्हणतो की याचा अर्थ असा आहे की कोणीतरी मोठा डाव रचलेला आहे म्हणून, आणि म्हणून तर माझी बायको हॉस्पिटलमधून पळाली असेल. आता राजन जेव्हा हे बोलतो तेव्हा आता कामिनी थोडीशी घाबरतच बघत असते. त्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा राजन सर, त्या वार्ड बॉय आहे ना, तर त्याला ताब्यात घेतलेला आहे, पण त्याने कुणाकडून तरी पैसे घेऊन त्या डेड बॉडीची आदल बदल केलेली आहे हे मात्र नक्की आहे. त्याने अजून तोंड नाही उघडलं, पण तो नक्की उघडेल आणि खरा गुन्हेगार कोण आहे ते सांगेलच. एकदा रिमांड मध्ये घेतल्यानंतर सगळे पोपटासारखं बोलतच असतात. आणि हे बघा, आमचा असा अंदाज आहे त्या व्यक्तीकडून हे पैसे घेतलेले आहे, त्या व्यक्तीनेच मात्र आता ही आदितीची डेड बॉडी आहे तर ती त्या गाडीत ठेवलेली होती. तर त्याला सुद्धा आपण लवकरात लवकर शोधू आणि सीसीटीव्ही अगदी आहे ना, तर त्याच शोधावर आपण तुमच्या बायकोंचा सुद्धा शोध घेऊया. तेव्हा आता हे ऐकून राजन इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना थँक्यू म्हणून हे बघा दोघांना लवकरात लवकर शोधा असे म्हणतो. त्यानंतर आता आदितीचे आई वडील आहे तर त्यांना इन्स्पेक्टर साहेब आमच्यासोबत हॉस्पिटलला चला असं म्हणतात. काही फॉर्मॅलिटीज आहे ते कम्प्लीट करू आणि जी आदितीची बॉडी आहे ते तुमच्याकडे सोपूया. आता आदितीचे आई वडील मात्र तो फोटो घेऊन आता इन्स्पेक्टर साहेबांसोबत निघून जातात. त्यावर आता नयनतारा, सतीश आणि ऋषी हे सगळेजण आता म्हणजे राजनला विचारून तेथून निघून जातात. कामिनी रागिनी आता ह्या आतमध्ये जातात तर कमळी आणि राजन काका आजोबांच्या सोबत तेथेच असतात. तेव्हा मात्र राजन हा कमळीचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ, अजून सुद्धा माझी मुलगी जिवंत आहे. तर तेव्हा लगेच आता कमळी ही आता हातामध्ये हात देते. तर आता आजोबांना हे सांगायचं असतं की राजन, अरे तुझी दुसरी तिसरी मुलगी कोणी नसून ही कमळी आहे. तर आजोबांना काही बोलता येत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे गौरी ही रोडने जात असते. नक्की आता कुठे जायचं हेच तिला काही कळत नसतं. आता वरून भर उन्हाचा भर असतो. आता गौरी एका देवाच्या मंदिरात येते आणि एका खांबाला टेकून ती तेथे बसते आणि बाहेरून देवी आईला हात जोडते. आणि त्यानंतर आता पुजारी काका बाहेर येतात आणि गौरीला चक्क देवीची ओटी देतात. आता गौरी ही अगदी नमस्कार करून देवीची ओटी स्वीकारते आणि गुरुजी म्हणतात की आज ती तुमच्या नशिबी आहे. आणि गौरी पुन्हा देवी आईला हात जोडते. त्यानंतर आता इकडे सुजाता मात्र अन्नपूर्णा आजींना म्हणते की मॅडम थोडंसं तरी खाऊन घ्या, आणि आपल्या हाताने मात्र ती आता भरवायला जाते. परंतु अन्नपूर्णा आजी मात्र एकही शब्द घास खायला तयार नसतात. सुजाता म्हणते की कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही. अन्नपूर्णा आजी काही बोलतच नसते. आणि तेवढ्यात राजन, ऋषी आणि कमळी धावतच येतात. राजन म्हणतो की आई आई, किंवा राजन म्हणतो की आई, तुझी नात जिवंत आहे. तू इतक्या वर्ष नातीसाठी जी काही तपश्चर्या वगैरे करत होती, व्रत वैकल्ये, ते खरंच काही वाया गेलेलं नाही. हे बघ, तुझी नात जिवंत आहे. आणि आई, हे बघ, गौरी बरोबर जी मुलगी आपल्याला सापडली होती तर ती माझी मुलगी नव्हती ग. कमळीने मात्र तिच्या आई वडिलांना बोलून हे सर्व सिद्ध केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी बदलली होती आई, हे सगळं पोलिसांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि आई, हे बघ, आपल्या विरुद्ध कोणीतरी षडयंत्र रचले होते आणि हे कोणी केले आणि का केले हे सगळं काही लवकरच सिद्ध होईल. आणि आई, महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी नात जिवंत आहे ग आई. तरी सुद्धा अन्नपूर्णा आजी काही उत्तर देत नसते. शब्द असते, इतकी शब्द झालेली असते की अगदी भिट्या फक्त पाहत असते, बाकी काही प्रतिक्रिया ते करत नसते. राजनच्या डोळ्यात पाणी येतं. राजन म्हणतो की आई, अगं बोल ना काहीतरी, अगं काहीतरी म्हण ना. तेव्हा राजन रडतच कमळीचा हात धरतो आणि कमळीला म्हणतो की तू सांग आईला काहीतरी बोलायला, ती नक्की तुझ्याशी बोलेल. कमळी आता अन्नपूर्णा आजींजवळ येते आणि म्हणते की हे बघा आजी, ज्याने कोणी हे सर्व केलेलं आहे तर तुम्हाला दुःखात बघायचं आहे म्हणून त्याने हे सर्व केले असेल. आणि खरंच आजी, तुम्हाला शपथ आहे आमची की त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होऊन देऊ नका. आणि हे बघा आजी, आमच्या अन्नपूर्णा आजींना आम्हाला अगदी हसत खेळत बघायचं आहे, अगदी पहिल्यासारख्या. तेव्हा आता ऋषी सुद्धा म्हणतो की हे बघा,
प्लीज काहीतरी बोला अन्नपूर्णा आजी, तुमची नात नाही गेली, ती मुलगी वेगळी होती. त्यानंतर आता राजन सुद्धा खूप रडत म्हणतो की आई प्लीज बोल ना ग. बघ आई तू बरी हो, तुझ्या समोर मला अगदी माझ्या मुलीला शोधायचं आहे. मग तू बरी जर नाही झाली तर मी कसं ही सर्व करणार. प्लीज आई बरी हो. अन्नपूर्णाची आजीची ही अवस्था बघून मात्र आता सगळेजण खूप रडत असतात आणि आता राजनला तर इतकं रडू येत असतात की काय करावं, पण अन्नपूर्णा आजी काही रिॲक्ट व्हायला तयारच नसते. एक प्रकारचा मोठा धक्का अन्नपूर्णा आजींना बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे कामिनी, रागिनी आणि आता ही अनिका एका रूम मध्ये येतात आणि आता इतक्या खाली मान घालून बसलेले असतात. तर अनिका मात्र कामिनीवर रागवत असते की तुझं डोकं कुठं गेलं होतं की इतका अगदी प्लॅनिचा फेल झाला आणि हिच्या प्लॅन मध्ये कोणताही अगदी लॉजिकपणा नसतो. ही सुद्धा फेल होते आणि आपल्याला सुद्धा फेल करते आणि मला आता हेच कळत नाही की मी तुला नक्की काय बोलू. मॅड आजी तर तुला बोलायला पाहिजे, तिला नाही. अगं पण तू मॅड तर नाही, पण त्याहून सुद्धा जास्त मॅड आहे. तू काय मला हे बोलत असते की मी ओव्हर कॉन्फिडेंट आहे, पण अगं स्वतः बघ, स्वतः तर जास्त ओव्हर कॉन्फिडेंट आहे आणि तू तर ओव्हर कॉन्फिडन्सची लिमिट अगदी पार केलेली आहे. त्यामुळे आता ग्रॅनी आजी तू खरंच खूप शे आहे. तेव्हा आता अनिकाचं हे बोलणं ऐकून रागिनीला राग येतो. रागिनी तिला गप्प राहायला सांगते. त्यानंतर आता रागिनी कामिनीला म्हणते की अगं पण अनिका जे काही बोलत आहे त्यात तथ्य आहे आणि काय होतं तुझी टॅगलाईन वर्मावर घाव, तर घ्या मग वर्मावर घाव. आणि हे बघा आता आपल्यावरच घाव पडणार आहे. एकतर आई तू कुणाचं काही ऐकून घेत नसते, जे काही करते ते स्वतःच्या मर्जीने करत असते, स्वतः तोंडावर पडते आणि आम्हाला दोघींना सुद्धा तोंडावर घेऊन पडते. तेव्हा आता अनिका म्हणते की अगं पण यावेळेस मात्र पोलीस अगदी चेक म्हणजे तपास करायला आले तर मात्र मी पहिल्यांदा हिचं नाव देणार आहे, मात्र हात वरती करणार आहे आणि पहिल्यांदा ग्रॅनी आजी पुढे असेल. आणि रागिनीला म्हणते की तू सुद्धा तुझी बॅग आहे ती पॅक करून घे, कारण तू 100% मात्र जेलमध्ये जाणार आहे, कारण ती तुझी मॉम आहे. तर त्यावर तर रागिनी म्हणते की अगं माझा काय संबंध, मी कशी त्यात अडकणार बरं. सगळे प्लॅन्स आईने केलेले आहेत, त्यामुळे आई यात अडकणार तर आई बघेल ना काय करायचं आहे ते. तुम्ही सगळेजण मला का बोलतात. तेव्हा आता कामिनी यांच्यावर ओरडते आणि दोघींना गप्प राहायला सांगते. सारखी तुमची बडबड सुरू आहे, मला सुद्धा कळतं हे सर्व मी केलेलं आहे आणि तुमच्या लोकांची म्हणजे तुमची अक्कल आहे का तेवढी, बुद्धी आहे का तुम्हाला तेवढी. आणि आता जे काही मी केलं होतं तर त्या ऑर्ड बॉयने मध्ये माते खाल्ली. मी काय करणार होते मग, जो काही मी प्लॅन केला होता तो एकदम बरोबर होता. त्याला मी फक्त आणि फक्त एक डेड बॉडी हवी आहे हे सांगितले होते, परंतु त्या मूर्ख माणसाने म्हणजे तो सुद्धा तुमच्यासारखाच मूर्ख. आता हे ऐकून मात्र रागिनी म्हणते की हो का, आणि त्या मूर्खाने मात्र आता आदितीची बॉडी आणली होती म्हणून तर आपला प्लॅन असा फसला असे कामिनी आता सांगते. त्यावरती रागिनी म्हणते की अगं पण त्या ऑर्ड बॉयने मात्र तुझं नाव घेतलं तर आपण सगळेजण यामध्ये अडकू शकतो. आणि हे बघ आई आदितीचा ऍक्सिडेंट झालेला नाही तर तो आपण घडून आणलेला आहे, तर आणि तो ऍक्सिडेंट मात्र तू केलेला आहे, त्यामुळे याला काय म्हणतात की मर्डर म्हणजे खून. आई याला खून म्हणतात. तेव्हा कामिनी ही अगदी रागातच म्हणते की हो माहिती आहे मला, कळले मला, आणि जसा तुम्ही विचार करता तसं काही एक होणार नाही. मी काही पोलिसांपर्यंत नाही जाणार, कारण ह्या सगळ्या प्रकरणात मी काही स्वतः तिथे गेले नव्हते, कुणाकडून तरी ह्या गोष्टी करून घेतल्या होत्या, हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यावरती रागिनी म्हणते की अगं त्या मिडल मॅनने जर तोंड उघडलं मग तू काय करणार आहेस. कामिनी म्हणते की तसं काही होणार नाही, ही गोष्ट मात्र पोलिसांपर्यंत नाही जाणार हे पक्क आहे. म्हणून ते आता त्या ऑर्ड बॉयला फोन करण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे ऋषी आता राजन काका आणि अन्नपूर्णा आजी ह्या दोघांना म्हणतो की प्लीज तुम्ही सावरा स्वतःला, आणि राजन काका तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, आजी लवकरात लवकर बऱ्या होते. आणि काका तुम्ही जर असे खचून गेला तर आजी आणि आजोबांचं काय होईल, ते सुद्धा अगदी खचून जातील. त्यावर आता कमळी सुद्धा राजन काकांना हे सांगते की काका तुम्ही स्वतःला सांभाळत, काका आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, तुम्ही काही काळजी करू नका, आपण आपल्या आजींना पहिल्यासारखं करूयात, त्यामुळे जा आता तुम्ही खोलीमध्ये जाऊन आराम करा. त्यावरती राजन म्हणतो की नाही कमळी मी येथेच थांबतो. आता कमळी म्हणते की नाही काका तुम्ही असं का म्हणतात, तुम्हाला आरामाची गरज आहे हो. कमळी शेवटी आता राजन काकांना आराम करायला त्यांच्या रूम मध्ये पाठवते. नंतर कमळी आता ऋषीला सुद्धा म्हणते की ऋषी सर तुम्ही सुद्धा या, आता तुमचे सुद्धा काही काम राहिले असेल. त्यावर आता ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे, जर काही लागले तर मला नक्की कळव. असे बोलून आता ऋषी निघून जातो. तर कमळी आता ते दोघांजवळ तेथेच थांबते. त्यानंतर आता इकडे ही कामिनी मात्र आता त्या ऑर्ड बॉयला फोन करते आणि त्याला सांगते की हे पग बातमी पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे आणि पोलिसांसमोर माझं नाव घ्यायचं नाही, त्यासाठी मात्र तू कुठेतरी गायब हो, आणि जर चुकून माझं नाव यामध्ये
हातामध्ये आलं तर मी काय करेन हे तुला माहितीच आहे आणि पैशाने सगळे काही काम होत असतात, कळले ना तुला आता सर्व. तुझ्याच माणसांना मी तुझी सुपारी देईल आणि तुझीच माणसं माझा गळा कापतील, कळले ना तुला आता सर्व. आणि हे बघ, तू जर त्यांच्यापासून निसटण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या बायका आणि मुलांना सुद्धा अगदी ते मारून टाकतील आणि तुला तर माहितीच असेल की तू कुणाशी बोलतोस, मी काही पण करू शकते. तेव्हा तर तो वॉर्डबॉय आहे तर तो खूप घाबरतो आणि म्हणतो की हो मॅडम, मी कुणाला काही सांगत नाही आणि मी लगेच येथून गायब होतो. त्यावर आता कामिनी त्याला म्हणते की सांगितले आहे तेवढेच कर आणि फोन आता कट करते. नंतर कामिनी म्हणते की चला त्या मुलीचा विषय आता संपून टाका, आता ती गौरी कुठे आहे तिला शोधण्यासाठी आता काय करायचं हे आता विचार कर. गौरी राजन आणि अन्नपूर्णा यांना भेटायला नको हे महत्वाचं आहे आणि जर ती ह्या दोघांपैकी कोणाला जर भेटली आणि आपल्याबद्दल ती सर्व काही आता त्यांना सांगेल आणि माझ्याबरोबर तुमच्या सुद्धा वरात निघेल. लक्षात येत असेल तुमच्या मी काय म्हणते ते. आता अनिका आणि रागिनी तर घाबरतात आणि अनिकाला म्हणते की तुला तर प्रॉपर्टीची क्वीन बनायचं आहे ना, मग तू सुद्धा कामाला लाग आणि जरा विचार कर. फक्त स्वप्न बघून काही होणार नाही, त्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील. त्यानंतर आता कमळी खुश होत आजींना म्हणते की हे बघ आजी, आता 10 महिन्याच्या अगोदर आता ही सूप तुम्हाला संपवायचं आहे. खरंच इतकं स्वादिष्ट सूप आहे काय सांगू. आणि हे बघा आजी, तुम्ही जर हे सूप संपवलं तर मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, मग चला तोंड उघडा. आता आजी काही तोंड उघडत नसते तर कमळी आता वाटी बाजूला ठेवते आणि आजीनं म्हणते की आजी अगं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आजोबा मात्र आता हे सर्व बघत असतात आणि आजी अजिबात विचार करायचा नाही. मी तुम्हाला म्हटले होते की जसं तुम्ही विचार करतात तशी सेम टू सेम तुमची नात असणार आहे. तर एकदम हुशार आणि कुणाला न घाबरणारी, अगदी तुमच्यासारखी धडाकेबाज, थोडीशी अल्लड. आणि हे बघा आजी, तुम्हाला जशी तिला भेटण्याची आतुरता लागलेली आहे तसंच तिला सुद्धा वाटत असेल ना तुम्हाला भेटण्याची आतुरता. माझ्या आजीला भेटावं आणि भेटल्यानंतर घट्ट अशी मिठी तिला मारून तिच्याबरोबर खूप काही गप्पा कराव्यात, तुमच्या आणि आजोबांची सेवा करावी, तुमच्याकडून नवनवीन अशा रेसिपी शिकाव्यात आणि हे घर कसं हसत खेळत राहील या सगळ्याचा विचार ती करतच राहील. तरी सुद्धा अन्नपूर्णा आजी काही बोलत नसते. तर त्यावरती कमळी पुन्हा म्हणते की आजी अगं बोला ना काहीतरी माझ्याशी, मला सांगा की तुम्ही तुमच्या कमळी संग नाही बोलणार का. आणि आता मात्र तुम्ही नाही बोलल्या तर आता मी सुद्धा रुसेल, तुमच्या बरोबर कट्टी असेल. आता आजी बोलतच नाही तर कमळीला फार वाईट वाटतं. कमळी आता तुळजाईला म्हणते की त्यांना कोणतीही शिक्षा दिली कोणत्या पापाची, काही कर तुळजाई, त्यांच्या नातीला त्यांच्यासमोर घेऊन एग बाई, अगं बघ त्यांचा जीव किती तळमळतोय, काय अवस्था त्या करून बसलेल्या आहेत आणि त्यांना असं दुःखात ठेवून तू का आमची परीक्षा बघते. अगं देवी आई, तू त्यांची नात आणि त्यांची भेट घडून दे. म्हणून आता कमळी मनातून देवीला प्रार्थना करते आणि तेवढ्यात आता बाबा हे आपल्या मनात म्हणतात की अगं कमळे, अगं तूच तर तिची नात आहे आणि देवीला का कोसतेस ग. आणि देवीने कधीच तुला अन्नपूर्णे समोर आणलेला आहे आणि तुमची भेट सुद्धा घडवलेली आहे. आता फक्त आणि फक्त तुमच्या दोघींची ओळख पटायची राहिलेली आहे बास. हे बघ अन्नपूर्णेच्या अवस्थेला मात्र ती कामिनी जबाबदार आहे. हे बघ तिला कितीही प्रयत्न करून दे, परंतु कमळे अगं जोपर्यंत तू तिच्या सोबत आहे ना तोपर्यंत मात्र अन्नपूर्णेला काही होणार नाही. आणि हे बघ कमळे, तूच मात्र अशी आहे की अन्नपूर्णेला पहिल्यासारखं करू शकते, माझी नात हे सर्व करू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून बाबा आता कमळीला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर कमळी आता खूप विचार करून अन्नपूर्णा आजीची अवस्था बघून खूप अशी नाराज होते, दुःखी होते. त्यानंतर आता राजन अजून सुद्धा अस्वस्थ असतो तर तेथे कमळी येते आणि विचारते की काय झालं काका, तुम्ही अजून सुद्धा अस्वस्थ आहात. तेव्हा आता राजनला अन्नपूर्णा आजींचं टेन्शन असतं. आता आजीवर जी परिस्थिती आली त्यातून तिला कसं सावरायचं तेच नाही कळत असे आता राजन कमळीला म्हणतो. अनिका मात्र येते जवळच ही सर्व ऐकत असते. तिच्याकडे पाहिल्यानंतर खचून गेल्यासारखं वाटतं. आणि हे बघ कमळे, यातून एकच गोष्ट चांगली झाली की माझी गौरी आणि मुलगी जिवंत आहे आणि खरंच मला हे माझ्यासाठी खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. आणि हे बघ कमळे, जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर आली होती तेव्हा खरंच मी खचून गेलो होतो, पण सत्य काय आहे तुझ्यामुळे आम्हाला कळाले. अनिका मात्र मोबाईल मध्ये बघता बघता या दोघांचं बोलणं ऐकत असते. राजन आता कमळीला म्हणतो की कमळी खरंच तुझे खूप उपकार आहेत. त्यावरती आता कमळी म्हणते की काका तुम्ही असं का बोलतात, माझं जे कर्तव्य होतं तेच मी पूर्ण केलं. त्यानंतर आता कमळी म्हणते की काका मला हे सगळं काही अगदी डाऊट आल्यासारखं वाटतं की हे सर्व करत आहे तर ते कोणीतरी मुद्दाम करत आहेत, पण हे सगळं कोण करत असेल, नक्की हा डाव कुणाचा असेल. आता अनिका लगेच या दोघांकडे अगदी बघत असते आणि ऐकत असते. धावतच ती आता अनिका ही कमळीवर ओरडत येते, काय ग स्वतःला डिटेक्टिव्ह समजते का, आणि हे जो काही तुझा ड्रामा आहे ना तो तुझ्याकडे ठेव.
तेव्हा कमळी सुद्धा तिला रागाने विचारते की तुला ओरडण्यासाठी काय झालं, तुला काही बोलले होते का? तेव्हा अनिका रागाने म्हणते की तू तर मला काही बोलू शकत नाही, कळले ना तुला आता सर्व, कारण तुझे गेम आहे ते मला माहिती आहे आणि नवनवीन असे फालतू गेम तू काढतच असते आणि तू का असं करते, माझे डॅड आहे ते आता लो फील करतात आणि तू त्यांना आणखीन लो फील करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे बघ तू येण्याच्या अगोदर मात्र आमची फॅमिली खूप हॅपी फॅमिली होती, तू आल्यापासून मात्र सर्व चेंज झालेला आहे चेंज आणि तू हे सर्व मुद्दाम करत आहे, तुझ्याकडे माझ्यासारखा पैसा नाही आणि माझ्यासारखी फॅमिली नाही म्हणून तू हे सर्व करत आहे, तर तू हे बघ तुला माहिती नसेल मी हे सर्व काही होऊन देणार नाही म्हणून. आता अनिकाची चाललेली बडबड बघून राजनला राग येतो, तो आता अनिकाला शांत राहायला सांगतो, मी काही चुकीचं बोलत नाही, तिच्या मनामध्ये जी शंका आहे ती माझ्या मनामध्ये सुद्धा आहे, हे सर्व कोणी आणि का केले, पण त्यापेक्षा सुद्धा माझी मुलगी आणि गौरी कुठे आहे हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे, असे बोलून तोऱ्यातच रागाने बघत अनिका तिथून निघून जाते आणि तेवढ्यात रागिनी आणि कामिनी ह्या वर रूम मध्ये असतात आणि तिथून जेव्हा बाहेर येतात तर आता राजन आणि कमळी एकमेकांशी बोलत आहे बघतात, रागिनी ते कामिनीला दाखवते. आता राजन कमळीला म्हणतो की कमळी माझी मुलगी आता कुठे असेल बरं, जर गौरी बरोबर नव्हती तर ती आहे तरी कुठे? त्यावरती आता कमळी म्हणते की काका एकदा गौरी मावशी सापडल्या तर आपल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण मला एक कळत नाही की गौरी मावशी असं हॉस्पिटलमधून का निघून गेल्या असतील, त्या का थांबल्या नसतील. त्यानंतर आता हे सर्व रागिनी ऐकून कामिनीला म्हणते की कमळी आता आपली वाट लावणार आहे असं वाटतं. कामिनी म्हणते की अगं बाई जरा शुभ बोल आणि हे बघ जरा काही काळ आपण मौनव्रत ठेवूयात. तेव्हा रागिनी म्हणते की काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? आणि तेवढ्यात राजन म्हणतो की मी आता हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहे. तर आता जेव्हा हे ऐकतात तर या दोघींना धक्काच बसतो. राजन म्हणत असतो की कमळी जर आपण चौकशी केली तर काही ना काही मार्ग आपल्याला नक्की सापडेल आणि आपल्या हाती सुद्धा काहीतरी लागेल. गौरी जर मुंबईत असेल तर मी तिला नक्की शोधून काढेल आणि हा भाग येथे संपतो. त्यानंतर आता कामिनी लगेच आता रागिनी आणि कमळी अनिका या दोघींना म्हणते की आता ही पोरगी जर येथे राहिली तर बरोबर मात्र तिला बरं करून सोडेल. तर रागिनी म्हणते की आता कमळीचा बंदोबस्त तर मी करेल. त्यानंतर मात्र आता इकडे ही जी काही गौरी आहे तर ती तेथे मंदिरामध्ये आता ही पंक्तीला बसलेली असते आणि तेथे आता हे कामिनीचे गुंड येतात आणि कामिनीचे गुंड आता सगळ्यांना ते जेवण करत असतात आणि म्हणतात की जागेवरून कोणी हलायचं नाही. तेव्हा आता गौरी जी काही देवी आईची ओटी भरण्याची साडी वगैरे आहे ती नेसून तेथे जेवायला बसलेली असते आणि आता ती कामिनीच्या गुंडाला बघते आणि खूप घाबरते. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र अन्नपूर्णा आजींना पाणी वगैरे पाजत असते. रागिनी तेथे येते आणि रागिनी तिच्या हातातील पाणी हिसकावून घेते. आता कमळीला खूपच राग येतो. आता रागिनी रागाने कमळीला म्हणते की हे बघ आईंना आता बरं वाटत आहे आणि तू तुझ्या हॉस्टेलला गेली तरी चालेल, आता त्यांना तुझी गरज नाही आणि रागाने तो पाण्याचा ग्लास फेकून देते. आता कमळी म्हणते की आजींना माझी आता खूप गरज आहे, त्यांना बरं वाटलेत की मी जाईल आता. तेव्हा कामिनी म्हणते की तुला असं नाही समजणार, शेवटी तुला त्याला धरून घराच्या बाहेर धक्के मारून हाकलावं लागेल. आणि त्यानंतर आता इकडे गौरीच्या मागे मात्र ते कामिनीचे गुंड लागतात. गौरी आपला जीव वाचवत येत असते, अगदी खूप धावत असते. तेवढ्यात मात्र आता गौरी पळत असताना मात्र ऋषीच्या गाडीला येऊन धडकते. ऋषी गाडीच्या अगदी खाली उतरतो. आता पडलेली गौरी बघून तो म्हणतो की साधना मावशी तुम्ही. आता गौरी ही अगदी ऋषीकडे बघते आणि ऋषीला बघून आता गौरीला धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.